आज वार शनिवार. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026. मंगळवारी सरांनी सांगितले होते की एक विषय निवडायचा आणि त्याच्यावर थोडीशी माहिती सांगायची. तर मी विषय निवडला आहे यश अपयश. आपण ऐकतो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणजेच यश मिळवण्यासाठी पहिले आपल्याला अपयश पचवण्याची ताकद पाहिजे. अपयश पचवले तरच आपल्याला यश मिळते. यश मिळण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम, सातत्य, मेहनत, आणखी हे परिश्रम, सातत्य ठेवायची गरज आहे. यशाचे अनेक प्रकार असतात. जसे की मग कोणाला वाटतं मी क्रीडा स्पर्धेत जिंकलो म्हणजे मला यश मिळवलं, मी यशस्वी झालो. कोणाला वाटतं की माझ्याकडे धन दौलत पैसा आहे म्हणजेच मी यशस्वी आहे. आणि आपण हे वाक्य नक्कीच म्हणतो. ते आपले आवडते हिरो अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलेले आहे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणजेच ज्यांनी सातत्य ठेवते त्यांनाच यश प्राप्त होते. पुढे आपण 26 जानेवारीला सरांनी सांगितल्याप्रमाणे पाढे घेतले होते. पण सर नेहमी पाढ्याची प्रॅक्टिस घेत राहायचे. त्यामुळे खूप मुलांना बक्षीस मिळाले. आणि जाता मी एक तुम्हाला कविता सांगू इच्छितो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेके चढ़ती है, चढ़ती दीवार पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास जब रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. दिनांक 14 फेब्रुवारी दप्तरमुक्त शनिवार. सरांनी मंगळवारी सांगितला होता एक विषय निवडून आणायचा. तो विषय सर्वांनी निवडून आणला. मी शाळेविषयी निवडून आणला होता विषय. मी सांगतो. माझे नाव आदित्य प्रशांत अवसरवाला आहे. मी शाळेविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. माझी शाळाचे नाव जुपा प्राथमिक शाळा सुलतानाबाद आहे. माझ्या शाळेची स्थापना 1962 साली झाली. माझ्या वर्ग शिक्षक 4 आहे. इरतकर मॅडम 1ली 2री 3री, इरतकर सर 4थी 5वी यांना वर्ग शिकवतात. 6वी 7वी यांना खैरे सर शिकवतात. संजय बावले सर मुख्याध्यापक आहे. आमच्या शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असतो. एक विषय निवडा. शनिवारी त्याच्यावर काहीतरी माहिती सांगा. मी विषय निवडला ट्रॅक्टरचे उपयोग हे शेतीसाठी होते. शेतकरी भाजीपाला, गहू पोटे, ऊस वाहतुकीसाठी कामयोग्य पडते. ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. ट्रॅक्टरने वाळू वाहतूक केली तर पोलिस ट्रॅक्टर ताब्यात घेतात. गहू पोटे व शेतकऱ्याचे काम ट्रॅक्टर सहज करतो. कमी वेळेत कमी श्रमात अधिक काम करतो. म्हणून ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. धन्यवाद. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026. आज वार शनिवार. आज मी तुम्हाला पाणी या विषयावर थोडक्यात माहिती सांगणार आहे. पृथ्वीवर एकूण पाण्याचा साठा 71% आहे. परंतु पिण्यायोग्य पाणी 0.03% आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पाण्याची गरज पडते. शेती विविध क्षेत्रात आपल्याला पाण्याची गरज असते. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026. आज वार शनिवार. आज दप्तरमुक्त शनिवार. सरांनी आपल्याला मंगळवारी सांगितलं होतं की एक विषय निवडायचा. त्यात मी संविधानाची आवश्यकता या विषयावर थोडक्यात माहिती सांगणार आहे. संविधानाची आवश्यकता. संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार किंवा नियमांनुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते.
शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतात. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. धन्यवाद. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026. आज वार शनिवार. आज आपल्या शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत सरांनी आपल्याला एक विषय निवडायचा सांगितलेला होता, म्हणून मी आज भारतीय संविधान हा विषय निवडलेला आहे. भारतीय संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदे पुस्तक आहे. ते आपल्याला आपल्या अधिकारासोबत कर्तव्याचीही जाणीव करून देते. भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधानामुळे आपला देश लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी देश आणि प्रजासत्ताक राष्ट्र बनले आहे. संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. पाऊस नाही पडला तर शेतातील धान्य पिकणार नाही. पाऊस नाही पडला तर विषय निवडायचा. त्यातील माझा विषय आहे निसर्ग. निसर्गातील वेगवेगळे झाडं, हवा, प्राणी. मी पाणी या विषयी निवडला. जीवनासाठी घातक पदार्थ मिसळले की पाणी प्रदूषित होते. सजीवांसाठी प्रदूषण होऊ नये म्हणून त्यात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया होतात. पाणी पुरवठा करण्यापूर्वी गावाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात विरघळलेले व न विरघळलेले नाही तर दुष्काळाचा ताडका बसतो. आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा होतात. आमच्या शाळेत 4 शिक्षक आहे. आमच्या शाळेत स्वच्छ व सुंदर परिसर आहे. आमच्या शाळेत छान खिचडी मिळते. धन्यवाद. माझ्या गावाचे नाव सुलतानाबाद आहे. माझ्या गावात मंदिर, शाळा व अंगणवाडी व होमाई मातेचे मंदिर आहे. माझ्या गावातील जास्तीत जास्त लोक शेती करतात. माझ्या गावातील जास्तीत जास्त लोक पशुपालन पण करतात. माझ्या गावातील सर्व लोक मिळून सर्व सणे साजरे करतात. माझे गाव निसर्गाच्या साह्याने वसलेले आहे. माझ्या गावात सर्व बाजूने हिरवीगार झाडी आहेत. धन्यवाद. विषय निवडला माझी शाळा. माझी शाळा सुंदर आहे. माझ्या शाळेचे नाव जी.प. शाळा सुलतानाबाद आहे. माझ्या शाळेत विविध प्रकारची खेळणी आहेत. माझ्या शाळेत पहिली, दुसरी, तिसरीला इरतकर मॅडम शिकवतात. 4थी, 5वीला इरतकर शिकवतात. 6वी, 7वीला खैरे सर शिकवतात. माझ्या शाळेत स्टोरूम आहे. माझ्या शाळेत हँडवॉश स्टेशन आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. फेब्रुवारी 2026. आज वार शनिवार. आज आपल्या शाळेत दप्तरमुक्त शनिवार राबवला जातो. माझा विषय आहे संविधानाचा अर्थ. संविधान म्हणजे कायदा. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका कालावधी लागला. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे. संविधान सगळ्याला सारखं आहे. मी विषय निवडलेला आहे माझी शाळा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानाबाद आहे. माझ्या शाळेत 4 शिक्षक आहेत. पहिली, दुसरी, तिसरीला इरतकर मॅडम शिकवतात. 4थी, 5वीला इरतकर सर शिकवतात. 6वी, 7वीला खैरे सर व बावले सर शिकवतात. माझ्या शाळेचा परिसर खूप स्वच्छ व सुंदर आहे. एवढे बोलून आज वार शनिवार. सरांनी मंगळवारी सांगितले होते की एक विषय निवडायचा. मी आकाशगंगा हा विषय निवडलेला आहे. आपल्या आकाशगंगेला देवक्यानी या नावाने ओळखले जाते. आपल्या आकाशगंगेच्या जवळ देवयानी ही आकाशगंगा आहे. आपल्या आकाशगंगेत एकूण 8 ग्रह आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. आपल्या बुध हा ग्रह सूर्यमालेतील पहिला ग्रह आहे. शुक्र हा ग्रह सूर्यमालेतील दुसरा ग्रह आहे. शुक्र तेजस्वी ग्रह आहे. पृथ्वी हा ग्रह तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवर सजीव सृष्टी नाही. मंगळ हा
मंगळ हा ग्रह सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. मंगळ ग्रहावर ऑलिम्पिक माउंट हा पर्वत आहे. गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. शनी हा ग्रह सूर्यमालेतील 6वा ग्रह आहे. युरेनस हा ग्रह सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. हा ग्रह घरंगळ्यासारखा दिसतो. नेपच्यून हा ग्रह सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. या ग्रहावर एक ऋतू 41 वर्ष असतो. धन्यवाद. फेब्रुवारी 2026 आज वार शनिवार. माझा विषय आहे शाळा. शाळा खूप सुंदर आहे. शाळेत खूप उपक्रम होते. आज वार शनिवार. दप्तर मुक्त शाळा. माझा विषय झाडाची आवश्यकता. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. झाडापासून कागद तयार होते. झाडापासून विविध प्रकारचे फळे फुले मिळतात. झाडापासून लाकूड मिळते. लाकडामुळे घर बांधता येते व फर्निचर बनवता येते. झाडापासून कागद तयार होते. माझे नाव जय संत धनुरे. मी इयत्ता 3री शिकतो. मी आज टमाट्याची माहिती सांगणार आहे.